मैं कितना भी बड़ा बन जाऊं पर मैं रहूंगा एक किसान का बेटा ही. शेतकरी असण्याचा अभिमान बॉलिवूड लेजंड धर्मेंद्र यांच्या बोलण्यातून कायमच जाणवायचा. खरं तर तो नुसता जाणवायचा नाही, तर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओजमधून तो दिसायचाही. जेव्हा धर्मेंद्र आपल्या लोणावळ्यातल्या फार्म हाऊसवर शेती करतानाचे, भाज्या लावतानाचे व्हिडिओज पोस्ट करायचे, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या साधेपणाचं सगळ्यांनाच कौतुक वाटायचं. स्टारडमच्या शिखरावर असतानाही त्यांना शहरातल्या गडबडीपेक्षा लोणावळ्यातल्या फार्म हाऊसवर जाऊन शेती करणं प्रचंड आवडायचं. बॉलिवूडमधलं प्रचंड यश आणि पैसा असूनही त्यांचं बालपण आणि संघर्षाचे दिवस ते विसरले नाहीत. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं म्हटलं जातं. अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी ते जेव्हा मुंबईत आले, तेव्हा सुरुवातीला काम मिळेपर्यंत उदरनिर्वाहासाठी ते छोटी मोठी कामंही करत होते. तेव्हा 200 रुपये कमावणंही त्यांच्यासाठी अवघड होतं. राहण्यासाठी घरही नव्हतं. फिल्मफेअर मासिकाच्या टॅलेंट हंट स्पर्धेत त्यांची निवड झाली आणि मुंबईतील प्रवासाला सुरुवात झाली. त्यांचा जन्म पंजाबमधल्या फगवाडाजवळच्या साहनेवाल गावात झालेला. वडील शाळेत प्रिन्सिपल होते, पण त्यांच्या कुटुंबाची नाळ होती शेती आणि ग्रामीण जीवनाशी कायम जोडलेली. त्यामुळे इतकं यश आणि स्टारडम मिळूनही त्याचा त्यांना अहंकार नसल्याचं म्हटलं जातं. किसान का बेटा ही ओळख त्यांनी कधीच लपवली नाही.